शिवसेना ने आज जो बीसीसीआई दफ्तर पर हमला किया है उसकी जितनी कड़े शब्दों में निंदा की जाए वो कम है और मैं उद्धव ठाकरे जी से अपील करूंगा कि अपने शिव सैनिकों को रोकें। जो क्रिकेट है उसे बीसीसीआई को चलाने दें। बीसीसीआई कभी राष्ट्रीय हितों के साथ समझौता नहीं करता है, तो जो परिस्थिति और जो उचित होगा वही बीसीसीआई हमेशा करती है। और जब भी इंडो पाकिस्तान सीरीज होती है निश्चित रूप से सरकार से भी सलाह लेते हैं। तो इसलिए जो है इस तरह का उपद्रव करना और बातचीत का रास्ता रोकना ठीक नहीं है। शिवसेनेने स्वतःचा इतिहास पलटून पाहिलं पाहिजे। जावेद मियादाद यांच्या पाहुणचार करणारे लोकांना या प्रकारे दुपट्टी भूमिका घेऊन विरोध करण्याचा नैतिक अधिकार नाही। जर त्यांच्या भाजपशी भांडणं असतील, भाजपची भांडणं देशातली भांडणं बनवू नका। तुम्हाला जर विरोधच करायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या बंगला वर्षेवर जाऊन तुम्ही कुठेतरी प्रोटेस्ट करा। स्वतःची भांडणं हे देशातली भांडणं करणं योग्य नाही। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, आज शिवसेनेनं पुन्हा विरोधाचं हत्यार उपसलेलं आहे, मात्र या वेळेला थेट बीसीसीआयच्या कार्यालयात घुसेपर्यंत ही सुरक्षा व्यवस्था नेमकी कुठे होती? पोलिसांना याची माहिती नव्हती का? कारण अशा प्रकारचा विरोध गेल्या काही दिवसापासून शिवसेना भूमिका घेते आहे। मग या सगळ्यावर शिवसेनेला नेमकं मोकळं मैदान कोण देतंय? नक्कीच ऋषी, आपण बघतो की गेल्या काही दिवसापासून शिवसेनेने पाकिस्तान खेळाडू असतील, कलाकार असतील किंवा पाकिस्तान संदर्भात होणाऱ्या, खास करून मुंबईत होणाऱ्या ज्या काही कार्यक्रम असतील त्याला विरोध केलेला आहे। आणि त्यातच आज सकाळी ज्यावेळी शिवसैनिकांना जी माहिती मिळाली किंवा जी बातमी समजली की त्यानुसार पीसीबीचे जे अध्यक्ष आहेत आणि बीसीसीआयचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यामध्ये बैठक होणार होती, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती या विभागातील शिवसैनिकांना मिळाली। त्यानंतर मोठ्या संख्येने शिवसैनिक जे आहेत ते वानखेडे स्टेडियमवर आले आणि त्यानंतर पुढे त्यांनी ज्या पद्धतीने सगळा प्रकार केलेला आहे तो आपण बघितलेला आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की अशा पद्धतीची बैठक होणार होती आणि त्यातच पाकिस्तानच्या खेळाडू असतील, कलाकारांना घेऊन मुंबईमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते पाहता पोलीस सुरक्षा व्यवस्था पुरेशी नव्हती का, अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित केला जातोय। शिवाय काही शिवसैनिक जे आहेत ते आधीपासूनच जे आहेत ते बीसीसीआयचं जे कार्यालय आहे तिथे उपस्थित होते अशी देखील माहिती मिळते। त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने शिवसैनिक येतात, आंदोलन करतात आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती मग बीसीसीआय तर्फे असेल किंवा पोलिसांतर्फे असेल ती तिथे का नव्हती, अशा पद्धतीचा सवाल जो आहे तो आता उपस्थित केला जातोय। ऋषी, नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीनंतर आता या शिवसेनेच्या नेत्यांची काय भूमिका आहे? ऋषी, सकाळी जो प्रकार झालेला आहे त्यानंतर इथले जे विभाग प्रमुख आहेत त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र आता त्यानंतर जे आहेत ते शिवसेनेचे जे नेते आहेत किंवा या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी कोणी उपलब्ध होत नाहीयेत। जे शिवसैनिक आहेत ज्यांनी हे आंदोलन केलं होतं त्यापैकी 12 जे लोक आहेत त्यांना मरीन ड्राईव्ह जे नजीकचं पोलीस स्टेशन आहे तिथे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि नेमकं इथून पुढे ज्या काही घडामोडी होतील त्या देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरेल। ऋषी, नक्कीच धन्यवाद देवेंद्र महत्त्वाच्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।